मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार हे अजून निश्चित नाही। मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रवी भवन येथे मंत्र्यांसाठी बंगले हे सुसज्जित करण्यात आलेले आहे। रवी भवन मधले हे बंगले आपण बघू शकतो की सध्या आम्ही बंगला क्रमांक 6 च्या समोर आहे आणि हा संपूर्ण बंगला जर का आतमध्ये बघितला तर मंत्र्यांसाठी सुसज्जित करण्यात आलेला आहे। आतमध्ये बघा इथे पडदे देखील लागलेले आहे, पूर्णपणे याची जी कलरिंग आहे ती देखील झालेली आहे आणि आपण आतमध्ये जर आलं तर बघा आसन व्यवस्था देखील एकदम चोख करण्यात आलेली आहे। आपल्याला इथे पाहायला मिळतात मध्ये बघा आसन व्यवस्था देखील एकदम नीटनेटकी करण्यात आलेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागांचे जे कोणी मंत्री असेल त्यांना हा 6 क्रमांकाचा बंगला मिळणार आहे। इथे वर लाईटची व्यवस्था देखील पूर्णपणे व्यवस्थित करण्यात आलेली आहे। तिकडे जर का आपण आतमध्ये बघितलं तर बघा आतमध्ये ज्या रूम्स आहे त्या देखील सुसज्जित करण्यात आलेल्या आहे। मंत्र्यांची रूम असेल किंवा त्यांच्या सहाय्यकांची रूम असेल त्या देखील सुसज्जित करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे निश्चितच नव्या मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार हे अजून निश्चित नाही। मात्र रवी भवनमध्ये जवळपास 21 हे मंत्र्यांचे बंगले हे सुसज्जित करण्यात आलेले आपण बघा पूर्णतः एकदम फिनिशिंग झालेलं आहे या संपूर्ण बंगल्याचं। म्हणजे कोणत्याही क्षणाला जर का मंत्रिमंडळ नागपूरमध्ये आलं तर त्यांच्यासाठी हे बंगले सुसज्जित स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि रवी भवनमध्ये 21 बंगले आहे, त्यानंतर नागभवन आहे तिथे इतर मंत्र्यांचे बंगले आहे आणि सोबतच मंत्रिमंडळाची संख्या किती राहील हे जरी निश्चित नसलं तरी जवळपास सार्वजनिक बांधकाम विभागाने जी माहिती दिली की जवळपास कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री असे मिळून जवळपास 40 लोकांना पुरेल इतक्या बंगल्यांची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। मंत्र्यांचा जो स्टाफ असतो त्यांच्यासाठी देखील इथे व्यवस्था करण्यात आली आहे। बघू शकतो आपण की किचन देखील अत्यंत आधुनिक पद्धतीने हे बघा हे डायनिंग रूम आहे, डायनिंग रूम देखील रेडी झालेली आहे आणि इकडे जर का बघितलं ते बघा किचन आहे, अत्यंत नवीन पद्धतीचं हे मॉड्युलर किचन देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात। मध्ये मंत्र्यांच्या सोयी सुविधेसाठी कोणतीही कशाचीही कमतरता पडू नये यासाठी हे सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की हिवाळी अधिवेशन लवकरच नागपूरमध्ये सुरू होणार आहे। साधारण 16 डिसेंबरपासून ते सुरू होईल असं बोललं जातं। मात्र त्याआधी नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले जे मंत्री आहे आणि इतर ज्या व्यवस्था आहे मंत्र्यांसाठीच्या त्यासाठी पूर्ण केलेल्या आहे। त्याआधी एक विशेष अधिवेशन सरकार स्थापनेची जी प्रक्रिया आहे बहुमत सिद्ध करावं लागेल नवीन सरकारला, ते एक विशेष अधिवेशन मुंबईला होणार आहे आणि ते अधिवेशन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन हे डिसेंबर महिन्याच्या जवळपास 16 तारखेपासून नागपूरला होण्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरामॅन अतुल हेंडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।